बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। प्रचंड सस्पेन्स निर्माण झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या तानाजी पाटील यांची बिनविरोध नियुक्ती झाली। जिल्हा परिषद सभागृहात महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षानं उमेदवारी अर्ज माघारी घेतले। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी भरघोस निधी खेचून आणण्याचं आश्वासन नूतन अध्यक्षा शिल्पा खोत आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी दिलं। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 68 जागांपैकी महायुतीला 51 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होणार हे निश्चित होतं। आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज स्वीकारण्याची मुदत होती। राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज पीठासन अधिकारी अमोल एडगे यांच्याकडे सादर झाला। 11:35 महायुतीनं उमेदवारी अर्ज भरले। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, अमरीश घाटगे, सुयेशा घाटगे, अरुण जाधव, सुधीर देसाई, प्रताप पाटील कावणेकर, मनोज फराकटे, संतोष पाटील, मकरंद बोराटे, प्रदीप झांबरे, अमोल चव्हाण उपस्थित होते। 11:40 काँग्रेसच्या रसिका पाटील यांनी अध्यक्षपदासाठी तर संभाजी पाटणकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला। त्यानंतर 2 वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठीच्या विशेष सभेला सुरुवात झाली। दोन्ही पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली। मात्र जिल्हा परिषद सभागृहात संख्याबळ नसल्यानं पराभवाची खात्री आहे, तरीही निवडणूक लादण्याची चूक काँग्रेसनं करू नये असं आवाहन संग्रामसिंह कुपेकर यांनी केलं। त्यानंतर काँग्रेसच्या रसिका पाटील आणि संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला। दोन्ही पदासाठी प्रत्येकी 1 अर्ज राहिल्यानं पीठासन अधिकारी अमोल एडगे यांनी शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी तर तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं। जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं अभिनंदन केलं। यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव उपस्थित होते। त्यानंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं अभिनंदन करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती। माजी आमदार के.पी. पाटील, राजेश पाटील, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालिका सौ शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, अर्जुन आबिटकर, नंदिनी बाभुळकर, दत्ता आवळे, विजयसिंह माने, रामराजे कुपेकर, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं अभिनंदन केलं। जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, सुधीर देसाई, अरुण जाधव, रसिका पाटील, सर्जेराव पाटील पेरिडकर, अमरसिंह पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील, विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह अन्य जिल्हा परिषद सदस्यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केली। त्यानंतर नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांनी आभार व्यक्त करत नेत्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करणार असल्याचं सांगितलं। तसंच कोल्हापूर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी भरघोस निधी खेचून आणू असं सांगितलं। नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात विकासगंगा आणण्याचं काम मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून केलं जाईल। पक्षभेद टाळून सर्व सदस्यांना समान न्याय देण्याबरोबरच शासनाच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी सांगितलं। अतिशय जी काय या जिल्हा परिषदचे विविध विभाग आहेत, त्या विभागामध्ये पारदर्शक काम आणि सक्षमपणे त्या विभागामध्ये योजना राबवण्याचं काम भविष्याच्या काळामध्ये आम्ही 100% करणार। निवड झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे समर्थक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत जल्लोष केला। नूतन अध्यक्षा शिल्पा खोत या कागल तालुक्यातील सेनापती कापशी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, तर नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील हे कोल्हापूर दक्षिणमधील मुडशिंगी मतदारसंघातून निवडून आलेत। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्तानं कागलचा वारू चौफेर उधळताना दिसतोय।
नामदार हसन मुश्रीफ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. नवीद मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष, कागल तालुक्यातील बाचणीचे सूर्यकांत पाटील कोल्हापूर बाजार समितीचे सभापती आणि आता शिल्पा खोत यांच्या रूपानं जिल्हा स्तरावरील मोठं पद कागल तालुक्यात आलंय.